काल माझी भेट उमेश कोराम आणि देवेश गोंडांनीशी जेव्हा झाली तेव्हा मी त्यांना विचारलं मला कोणासमोर बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे, आता कुठल्या विषयावर बोलायचं आहे. तर काल असं कयास होता कालचा की स्पर्धा परीक्षेची मुलं कदाचित जास्त असतील, परंतु 3 तारखेला पुन्हा ग्रुप सी ची परीक्षा आहे माझ्या माहितीत, आणि त्यामुळे सगळे मुलं त्या तयारीमध्ये आहेत आणि तिथे ते काही डिस्टर्ब होऊ इच्छित नाही. आणि म्हणून इथे हॉलमध्ये मला वाटते स्पर्धा परीक्षा प्रत्यक्ष देणारे मुलं म्हणजे कॅन्डिडेट्स मुलं म्हणजे मुली पण त्याच्यामध्ये कमी आहेत. आणि म्हणून मला ते माझे लिखित जे काही मुद्दे होते त्याच्यापासून डायव्हर्ट व्हावं असं मला वाटते. माझा परवा पुण्याला 25 तारखेला एक कार्यक्रम झाला. आपल्यापैकी काही लोकांनी तो यूट्यूब आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिला असेल. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र याची आपण जेव्हा तुलना करू, पश्चिम हा जो शब्द आहे ना हा नेहमी पूर्वेपेक्षा पुढारलेला असतो. तुम्ही वेस्टर्न कंट्रीज पाहिल्या, सगळ्या वेस्टर्न कंट्रीज, सो दे आर अहेड ऑफ द इंडिया वगैरे म्हणून, किंवा पण आपल्याकडे जे साऊथ एशियन ज्या कंट्रीज आहेत त्याच्या पुढे आहेत. तुम्ही मुंबईची रेल्वे लाईन पाहिली समजा तर पश्चिम भाग हा नेहमी पूर्वेपेक्षा चांगला असतो. वेस्टर्न साईड जास्त रेल्वे लाईनच्या, म्हणजे लोक डाव्या बाजूला गेले तुम्हाला एकदम चांगलं लोकॅलिटी दिसणार वगैरे वगैरे. आणि तो फरक आपल्याला आपल्या प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये पण जाणवतो. मी माझ्या सुरुवातीची काही वर्ष विदर्भामध्ये राहिलेलो आहे. म्हणजे 2000 पर्यंत मी नागपूरला होतो, मी चंद्रपूरला पण होतो, वर्ध्याला होतो, आणि मग नंतर 2000 ऑनवर्ड्स मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो. म्हणजे पहिली पोस्टिंग माझी नाशिकला होती आणि नंतर काही दिवस मी पुण्यामध्ये पण होतो आणि नंतर मुंबईला पूर्ण काळ. तर मी सुद्धा हा असा फरक पाहिलेला आहे की विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र एक डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड जो असतो, म्हणजे विकासाचा दृष्टिकोन म्हणूया आपण, हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला जास्त दिसतो. त्याची कारणं अनेक असतील, कदाचित ते पुणे मुंबईच्या जवळ असतील, त्यांना तशा प्रकारचं मार्केट असेल वगैरे वगैरे. आणि जाणीवपूर्वक प्रयत्न जे करायला पाहिजे स्थानिक पुढाऱ्यांनी ते आपल्याकडे झालेले दिसत नाही. म्हणजे असं माझं मत आहे, कदाचित ते चूक पण असू शकेल. मी लोकांना विचारलं की बाबा नरेंद्र टिळकेंचं गाव किती लोकांना माहीत आहे, तुमच्याकडे किती लोकांना माहीत आहे? हां, एकालाच माहीत आहे. नरेंद्र टिळकेंबद्दल माहीत आहे का तुम्हाला? पण नरेंद्र टिळकेंबद्दल माहिती आहे आपल्याला? राज्यामध्ये मंत्री होते, बराच कालावधी मंत्री होते. त्यांचं गाव लोकांना माहीत नाही आहे. रणजित देशमुख आपल्याला नाव माहीत असेल हल्लीचे, त्यांचं गाव किती लोकांनी पाहिलं आहे तुमच्यापैकी? पाहिलं आहे? मी नाव याच्यासाठी घेतो की शेषराव वानखेडे आपल्याला माहीत असेल, मुंबईमध्ये त्यांच्या नावाने स्टेडियम आहे. त्यांचं गाव किती लोकांना माहीत आहे? मला माहीत नाही. मला माहीत आहे, म्हणजे मी जाऊन आलो त्या गावांमध्ये. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांची आपण नावं घेऊया. विखे पाटलांचं गाव किती लोकांना माहीत असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये? लोणी सगळ्यांना माहीत आहे. मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कारखाने आहेत. देशातला नव्हे तर आशियामधला पहिला कारखाना लोणी ह्या ग्रामीण भागामध्ये उभारला गेला. साखराळे किती लोकांना माहीत आहे? जयंत पाटलांचं गाव, तिथे कारखाना आहे इस्लामपूरच्या जवळ. तुमचं आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकलूज माहीत असेल आपल्याला, 7 ग्रामपंचायत मिळून. तर तिथला पुढारी त्याबरोबर त्यांचं गावाचं नाव आपल्याला दिसते, गाव समोर येते आपल्या की विकास कसा झालेला आहे. आणि म्हणून विदर्भामध्ये जेवढं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे ते झालेलं नाही. आणि म्हणून गावं मागे राहिली, लोक मागे राहिली, विकास मागे राहिला असं मला एकंदर दिसते. आता आपण स्पर्धा परीक्षेकडे जाऊया. स्पर्धा परीक्षेमध्ये असंच झालेलं आहे. म्हणजे मी 4 वर्ष जवळपास आयोगामध्ये मेंबर होतो. म्हणजे 3 वर्ष 11 महिने 8 दिवस. 30 नोव्हेंबरला मी तिथे रुजू झालो आणि 7 नोव्हेंबरला डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपलं रिटायरमेंट असते तिथे. 4 वर्षांनी मी रिटायर झालो. तेव्हा मला असं जाणवलं की पश्चिम महाराष्ट्रातली मुलं, मराठवाड्यातली मुलं फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळतात. त्याची कारणं काय असतील याचा शोध घेण्याचा मी जेव्हा एक स्टेटमेंट पाहिलं आहे की परीक्षा होती आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा, तेव्हा मी जिल्हावार सांख्यिकी माहिती काढली तर नागपूर जिल्ह्यामध्ये 7,000 काही मुलं परीक्षेला बसणारी होती. सातारा जिल्ह्यामध्ये 9,000 होती. कोल्हापूरमध्ये जवळपास 9,000 होती. मग आपण भूगोल पाहिला समजा, ते नागपूरचा भूगोल, लोकसंख्या वगैरे वगैरे कितीतरी जास्त आहे आणि मुलं फार कमी प्रमाणात परीक्षेकडे
वळतात बसतात. सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे की बिना पैशाने नोकरी मिळवणे. बरोबर आहे. कुठल्याही वशिलीबाजीशिवाय नोकरी मिळवणे, आणि हे MPSC मध्ये शक्य आहे. म्हणजे कुठलीही वशिलीबाजी लागत नाही, कुणाच्याही मागे फिरावं लागत नाही, कुणाचाही फोन करावा लागत नाही, कुठलाही फेवर होत नाही किंवा डिसफेवर होत नाही. इतकी सोपी गोष्ट असताना विदर्भातले मुलं ह्या परीक्षांकडे का वळत नाही हा प्रश्न होता. तेव्हा असं जाणवलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथली जी जुनी पास झालेली मुलं आहेत किंवा अधिकारी आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्राचा भरणा जवळपास 75% आहे उपजिल्हाधिकारी, DYSP ह्या सगळ्या पदांमध्ये. नेक्स्ट आहे बीड जिल्ह्याचा. बीड पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही विशेष भाग असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये मान खटाव असेल, जो दुष्काळी भाग आहे, तिथे शेती एकदम म्हणजे नापिकीची शेती आहे. सेम म्हणजे सांगलीला पण आपल्याला असं की जत आहे, आटपाडी वगैरे जो भाग आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाथर्डी नावाचा जो एरिया आहे जिथे ऊसाचं पीक होत नाही वगैरे वगैरे. इकडची मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त असतात. याचं कारण असं की ते नोकरीसाठी पैसे देऊ शकत नाही. खाजगी संस्थांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ते सांगायची काही गरज नाही आता, म्हणजे की काय चालतंय प्रकार सध्या. आणि म्हणून तिकडच्या मुलांमध्ये ती जिद्द आहे की आपण ह्या परीक्षांकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून ते लोक जाणीव. तर काही लोक म्हणतात की पुण्यामध्ये फार क्लासेस आहेत आणि त्याचा फायदा तिथल्या मुलांना होतो. आपल्यापैकी किती लोकांचं असं मत आहे, आपण तुम्हाला इन्व्हॉल्व करू याच्यामध्ये, कारण ते अदरवाईज इट विल बी वन वे ट्रॅफिक अँड इट विल बी ऑफ नो यूज अगेन. की किती आपण बोललो तरी त्याच्यातून निष्पन्न टेकअवे ज्याला म्हणतो ना आपण, प्रत्येक भाषणाचं, गोष्टींचं, संवादाचं काही सार असलं पाहिजे. व्हॉट इज टेकअवे. सिनेमा पाहिला तर त्याचा काही टेकअवे असतो. तर तुम्ही ह्या मताशी सहमत आहात का की पुण्यामध्ये क्लासेस आहेत म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले लोक ह्या परीक्षांमध्ये जास्त येतात, असं तुमचं मत आहे का काही लोकांचं? हा, म्हणजे काही लोक नकार देतात. ही परिस्थिती उलटी आहे. ऍक्च्युली काय आहे की आपल्याला पुण्याचं फार अट्रॅक्शन आहे. आपल्याला असं वाटतं की आपण पुण्यामध्ये गेलो की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणार. एक गोष्ट खरी आहे की ज्या काळात IT किंवा टेक्नॉलॉजीचा जमाना नव्हता तेव्हा रिसोर्सेस अवेलेबिलिटीचा वॉज इश्यू, आणि म्हणून लोक तिकडे जायचे. त्यांना तिथे रेडीमेड रिसोर्स मटेरियल भेटायचं आणि मग त्याच्यातून ते अभ्यास करून ऑर्गनाइज वेनी करू शकत होते. पण आता ती परिस्थिती बदललेली आहे आणि त्याच्यामुळे केवळ क्लासेस आहेत म्हणून नव्हे तर त्यांचं एक असं रोल मॉडेल्स ज्याला म्हणतो ना आपण, ते पाहतात की एक गाव आहे घुरे नावाचे, एक सुप्रिटेंडेंट पोलीस माझ्यासोबत एका इंटरव्ह्यूमध्ये होते. तर ते म्हणाले की त्यांच्या गावाची लोकसंख्या माझ्या माहितीप्रमाणे 1200 काहीतरी होती की 1700 की 1200 काय ते म्हणाले. त्यांच्या गावच्या 80 लोक क्लास 1 ऑफिसर आहेत. 80 पहिल्या म्हणजे त्याच्यातले काही त्यांचं म्हणजे 7 लोक त्याच्यातले पहिल्या प्रयत्नात झाले वगैरे वगैरे. तर हे असं एक वातावरण आहे तिकडे की आपला वेळ जो जातो नेत्यांच्या मागे फिरण्यामध्ये जातो फार, आणि पॉलिटिकल चर्चा करण्यामध्ये पण फार जातो. माझ्या गावाला मी गेलो की लोक निवडणूक झाली की पूर्ण येणाऱ्या 5 वर्ष म्हणजे तरुण सगळे राजकारणावर बोलतात. राजकारण सोडून दुसरा कुठलाच विषय नाही. सगळ्या ग्लोबल गोष्टी करणार, बायडेनबद्दल बोलणार, पुतीनबद्दल बोलणार, पण जे त्यांच्या समोर आहे, जे इमिजिएट गोष्टी आहेत त्या ते करत नाही. मी मध्ये इकडे दौऱ्यावर असताना इंटरव्ह्यूच्या रविभाऊमध्ये येताना इथल्या व्हाईस चान्सलरला भेटलो होतो त्यावेळेस, की काने बहुतेक होते त्यावेळेस, सिद्धार्थ काने व्हाईस चान्सलर. आणि अमरावतीला सुद्धा मी मुरलीधर चांदेकरांना भेटलो. हा, तो विषय जो होता म्हणजे की साताऱ्याला इतकी मुळे बसतात, त्या अनुषंगाने मी त्यांना भेटलो होतो. मी जाणूनपूर्वक तिथे गेलो, कोल्हापूरला गेलो आणि साताऱ्याला पण गेलो, की असं काय आहे की इकडची मुलं लोकसंख्या कमी असताना, सधन लोक आहेत पुन्हा, म्हणजे सधन आहेत ना, त्यांची शेती चांगली आहे, असं असताना इतके मुलं कसे काय वळतात ह्या परीक्षांकडे. तर मी एक दिवस आधी गेलो आणि संध्याकाळी तुमच्या ड्रायव्हरला म्हटलं की त्याला मला फिरव, 2-4 कॉलेजेस फिरव इकडे. मी कॉलेजमध्ये गेलो तर तिथे मला
मुलं दिसली, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलं मुली दिसल्या. मी बारामतीला पण गेलो होतो, तिथे पण पाहिलं ते वातावरण. तर तिथे कॉलेजेसमध्ये अभ्यासिका आहेत. अभ्यासिका चालवायला काहीही करावं लागत नाही, म्हणजे यू डू नॉट नीड टू टेक एक्स्ट्रा एफर्ट्स. कॉलेजचे जे संचालक आहेत किंवा प्राचार्य आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्यांना म्हटलं, मुलांशी बोललो मी की किती फीस द्यावी लागते तुम्हाला. ते म्हणजे 15,000 घेतात आम्हाला, एका वर्षाचे 15,000 रुपये. आणि त्यांची लायब्ररी 24 तास उघडी असते. रात्री किती वाजता तुम्ही 1 वाजता जा तरी लोक तिथे असतात. म्हणजे रोटेशननी लोक येतात, त्यांनी एक क्लास कोर्स ठेवलेला असेल की एखादा माणूस ठेवलेला आहे पुस्तकं काढून द्यायला. आणि म्हणजे याच्यामध्ये कधी कधी ते 2-3 महिन्यातून एखादा आमच्याकडे गेस्ट लेक्चर पण होते. आणि मग त्याच्यातून ते पुढे प्रेरणा मार्ग. लायब्ररी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे पुण्यामध्ये आहे. अभ्यासिका आपण जे म्हणतो, दर 4-5 घर सोडले की एक अभ्यासिका आहे पुण्यामध्ये. विदर्भात ते दिसत नाही. विदर्भात तर कॉलेजचे लोक पण, म्हणजे मी टेक्निकल एज्युकेशन असताना सांगायला काही हरकत नाही, ते टीचिंगचे लोक बसले आहेत. तेव्हा मी लायब्ररीमध्ये जायचा कॉलेजेसच्या इन्स्पेक्शनसाठी, पाहायचा स्पेसिफिकली. मी त्या कोपऱ्यात जायचा, तिथे कचरा दिसायचा मला. लायब्ररीमध्ये कचरा, रद्दी पडलेली, बाकं उलटे केलेले. आणि मी म्हटलं मला रेकॉर्ड दाखवा की प्रोफेसर किती वेळा लायब्ररीमध्ये आले. तर दॅट रेकॉर्ड वॉज नॉट अवेलेबल. त्यांचं म्हणणं कोणीच येत नाही. त्याचं कारण काय, तर म्हणजे पुस्तकं घरी घेऊन जातात. परिस्थिती वेगळी होती की लोक वाचतच नाही मुळात. म्हणजे जे नोट्स असतात त्याच्यावर सगळं निभून जाते. मुलं काहीतरी थातुरमत्र अभ्यास करतात. आणि म्हणून कॉलेजेसला सहज शक्य आहे की लायब्ररी आपली 24 तास उघडी करू शकले आपण. तिकडे 15,000 ते 10,000 पण काम होऊ शकेल. तर आपल्या कॉलेजेसमध्ये मी ही गोष्ट विद्यापीठाला सांगितली की तुम्ही तुमच्या परिसरातले 25 कॉलेजेस बोलवा, म्हणजे सेन्सिटिव्ह लोकांना बोलवा, जे सिनियर लोक आहेत त्यांना, आणि त्यांना तुम्ही सेन्सिटाईज करा की अशा प्रकारे आपण महाविद्यालयांमध्ये काम करू शकतो. आणि जर हे काम झालं तर पुढे विदर्भात सुद्धा ही चळवळ होईल अशी की स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची. आणि मग तेथून आजची पिढी, उद्याची पिढी, आपण कॅज्युअल अप्रोच असेल आपला की ह्या परीक्षांकडे पाहण्याचा, की इतके वर्ष अभ्यास केला की हे होऊन जाईल, असं काही ते होत नाही. कारण स्पर्धा ही कॉन्स्टंट नसते आणि ती तुमच्या हातात पण नसते. कारण तुम्ही कितीही इंटेलिजंट असले तरी तुमच्या समोरचा स्पर्धक कोण आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे, तुमच्यावर नाही फक्त. बाकी सगळ्या परीक्षांमध्ये कसं आहे, पास किंवा नापास होता. हा विदर्भ मागे यायचं कारण आणखी एक असं आहे, म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्राचे आर्ग्युमेंट करताना नेहमी करायचं की विदर्भातला उन्हाळा जो असतो अतिशय जाल असतो आणि त्यामुळे विदर्भात 3 महिने कामच होत नाही, इफिशियन्सी 0 होते. त्याच्यामुळे 3 महिन्यांनी तसा विदर्भ मागे राहतो आणि म्हणून तो पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे जात नाही, असं मी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांशी आर्ग्युमेंट करताना करायचं. ते नेहमीच नावं ठेवतात पश्चिम महाराष्ट्र, आपल्या विदर्भाच्या लोकांना. पॉलिटिकल लोक नाव ठेवतात, अधिकारी ठेवतात, सगळे लोक ठेवतात. तर स्पर्धा जी आहे ही तुमची जशी तुमच्याशी आहे तशी इतरांशी जास्त आहे. काही मुलं असे पाहिली मी की आमच्यासमोर, मी जवळपास 7,000 लोकांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, म्हणजे MPSC मध्ये. मी सगळ्या पदांचं, म्हणजे जजेस पासून सगळ्यांचं, हायकोर्ट जजेस सोबत आमचं पॅनल असते. RTOचे घेतलेले आहेत, नंतर हेल्थ डायरेक्टर ऑफ हेल्थचा घेतलेला आहे मी इंटरव्ह्यू, व्होकेशनल डायरेक्टर तर असं सगळ्या पद, मी सगळ्या, आम्ही एक तर वरच्या पदापासून तर इनिशियल पदापर्यंत. वर्ग 3 मध्ये इंटरव्ह्यू नसतो, फक्त स्टेनोग्राफर वगैरे मध्ये इंटरव्ह्यू असतो, कारण त्यांना PA म्हणून काम करावं लागतं म्हणून. तर असं दिसतंय की मागच्या 2 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीला यश मिळालं किंवा एखादं पद मिळालं, त्याला त्याच्या पुढच्या सबसिक्वेंट इंटरव्ह्यूमध्ये मिळेल याची शाश्वती नसते. कारण तेव्हा स्पर्धेचं स्वरूप सगळं बदललेलं असते. नवीन उमेदवार त्याच्या स्पर्धेमध्ये येतात आणि ते कदाचित कधी कधी पॅनलवर पण अवलंबून असते. म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, काही गोष्टी, काही पॅनल मुळात जरी त्या इंटरनल आमचं अंडरस्टँडिंग असते की कुणालाही, दुसरं एक असतं की आम्ही अनड्यू फेवर कोणालाच करत नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा ओळखीचा असेल किंवा आम्हाला फोन कोणाचेच येत नाही. म्हणजे
कधीही मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला नाही माझ्या 4 वर्षामध्ये. कुठल्याही राजकीय व्यक्तीचा आम्हाला फोन येतच नाही, कारण आम्हाला ती इम्युनिटी आहे. ते फोन केलं तर ते अडचणीत येणार म्हणून फोनच करत नाही कोणी, बरोबर आहे. आणि फोन केला तर पुन्हा परफॉर्मन्स निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे पास होणारा नापास होऊ शकतो म्हणून ते पण करत नाही लोक, त्या भानगडीत पडूच नाही कोणी. तर ज्यांनी 3 परीक्षा केल्या, पास केल्या, 4थ्या परीक्षा केल्या, काही लोकांचं असं म्हणणं असतं की नाही त्याच्या पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये जरा लोकांनी आम्हाला हे केलं, म्हणजे डिस्करेज केलं वगैरे वगैरे. पण असं काही होत नसते. नॉर्मली MPSCचं पॅनल सगळ्यांना एनकरेज करते. आमचे काही असे, आम्ही स्पेसिफिकली वी आर ट्रेन फॉर दॅट, की इंटरव्ह्यू कसा घ्यावा. 2 दिवस UPSCला वर्कशॉप असतो सगळ्या देशभरातल्या पॅनलच्या लोकांचा, आणि ते ठरते की कसं साधारणतः इंटरव्ह्यू घ्यावा. निगेटिव्ह बोलू नये, डिस्करेज करू नये, मुलांना टेन्स करू नये, म्हणजे की त्याला लाईट करावं काहीतरी बोलून वगैरे, म्हणजे तो असं, कारण तो मुळात तणावामध्ये असतो. UPSCमध्ये सुद्धा 2 पॅनलमध्ये 80 ते 100 मार्कांचा पण फरक असतो कधी कधी, की एक्स मेंबर चेअरमन असेल तर त्याचं इतकं आणि दुसऱ्याचं इतकं असं. परंतु टोटल पारदर्शीपणे ही सगळी परीक्षा चालते. म्हणजे इतका पारदर्शीपणा मला तरी वाटत नाही कुठल्या दुसऱ्या इव्हन आयोगामध्ये. महाराष्ट्रामधल्या आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये आन्सर की पब्लिश केली जाते, त्याच्याबद्दल सध्या वाद सुरू आहे की ते बरोबर आहे चूक आहे तज्ज्ञांचे, परंतु 2 आन्सर की पब्लिश केल्या जातात. पहिली तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल, तुम्हाला आहे का माहीत, पण मुलांना माहीत आहे का की जे आपण खरंच स्पर्धा परीक्षेत जाऊ इच्छिता का, काय मागच्या मुली तुम्हाला माहिती तरी आहे का, कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा होतात माहित आहे आपल्याला. एक तर राज्यसेवेची स्पर्धा परीक्षा होते, बरोबर आहे. नंतर दुय्यम सेवा त्यांची स्पर्धा परीक्षा असते. दुय्यम सेवा म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर वगैरे जे आहेत ना, ASO आहे, ST आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर वगैरे. कालच आपण एक कैलास खास बाके नावाचा उमेदवार, आपण तुमच्यापैकी किती लोकांनी, तुम्ही वाचलं पाहिजे आपण लोकांनी, जसा आत्ताच्या परीक्षेमध्ये आंध्रमधला व्यक्ती कुली म्हणून काम करणारा, तुम्हाला किती लोकांनी वाचलं मला माहीत नाही. म्हणजे ही वॉज वर्किंग ॲट द स्टेशन, रेल्वेच्या स्टेशनमध्ये. तो IAS झाला पहिल्या प्रयत्नामध्ये, नाही पहिला नाही, तिसरा काही दिला, पण IAS झाला तो. म्हणजे कुणी सुद्धा IAS होऊ शकतो. खासबाके जो होता तो गवंडी म्हणून काम करायचा आणि वॉचमन म्हणून त्याने काम करत होता तो. नाव इज PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर. म्हणजे सगळे कसे होतील असं नाही, पण तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही किती मेहनत करणार, कसं पुढे जाणार. आणि एकदा तुमच्यामध्ये चिकाटी आणि जिद्द असेल, ती गोष्ट सहज शक्य आहे आपल्याला. आणि म्हणून आपण त्याचा बाऊ करता कामा नये की बाबा ते फार कठीण आहे, आपल्याला ते शक्य होईल की नाही, माझं बॅकग्राऊंड असं आहे, म्हणजे वडिलांकडे पैसे नाही आहेत, खूप जास्त पैसे पण लागत नाही. आता प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांनी कोचिंग क्लासेस जाण्याची आवश्यकता आहे काय. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की ते केल्याशिवाय, पण आपण असे काही लोक पाहिले असतील की जे गेलेच नाही कधी कोचिंग क्लासेसमध्ये, त्यांनी स्वतःचीच तयारी सगळी केली आणि ते पास झाले. मागच्या 2 वर्षात कोरोना काळामध्ये सगळे कोचिंग क्लासेस बंद होते, पण परीक्षा काही बंद नव्हत्या ना, लोक झाले पास. दुसरं असं याच्यामधलं की आपण दुसऱ्याची कॉपी करता कामा नये. म्हणजे अमुक आणि अमुक केलं म्हणून मी ते केलं तरच मी होणार. यू शुड हॅव युअर ओन पर्सनॅलिटी. तुमची स्वतःची पर्सनॅलिटी आहे, तुमची ओरिजिनॅलिटी आहे ना, ते तुमचं आहे. तुम्ही जर दुसऱ्याची कॉपी करत बसले तर तुम्ही फसणार 100%. आम्हाला स्पेशल ट्रेन केलं जातं की डिसेप्शन, ज्याला आपण तो फसवणूक कशी ओळखायची, की मुलगा इंटरव्ह्यूमध्ये पोपटासारखा बोलतो, ते खरंच ते त्याचं ओरिजिनल आहे की तो त्यांनी दुसऱ्याकडून सांगतो, हे आम्ही पकडतो त्याला बरोबर, की तो कसं काय दुसऱ्याची कॉपी करतो. त्यांनी सांगितलं कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला हे शिकवतात की बोलायचं कसं, प्रेझेंट कसं करायचं, किती बोलायचं, काय बोलायचं नाही, आणि तिथे ते फसतात.
कारण एखादा प्रश्न आपण रॅन्डमली असा त्यांना विचारतो की तिथे त्यांचा गोंधळ होतो आणि मग दॅट गोज अगेन्स्ट यू, तुमच्या विरोधात जाते सगळे ते इंटरव्ह्यू. आणि म्हणून आपण दुसऱ्याची कॉपी करत बसू नका. आपल्या पण मर्यादा ओळखा आपण, की मला काय शक्य आहे काय शक्य नाही. शक्य नसेल तर वेळीच निर्णय घेतला पाहिजे आपण. की आत्ता मला पूर्वी महाराष्ट्रामध्ये अटेम्प्ट नव्हते, आता अटेम्प्ट सुरू झाले. की हे माझ्या डोक्यात कशाला मी तुम्हाला सांगतो. मी एका कॅन्डिडेटचा 4-4 वेळा इंटरव्ह्यू घेतला. पहिल्या खेपेत, दुसऱ्या खेपेत, तिसऱ्या खेपेत. तेव्हा लक्षात की लोक 12-12 वर्ष तयारी करतायत आणि 12 वर्ष जर ते झाले नाही तर त्यांना नैराश्य येते. काही लोक आत्महत्या करतात. वडिलांची फसवणूक. आपण निकाल जाहीर करताना आम्ही नावासह जाहीर करण्याचा निर्णय घेतला आता. कारण पूर्वी लोक वडिलांना फसवायचे. पास झालेलं असताना सांगायचं की मी पास झालेलो आहे प्रिलिमिनरी, मला अजून 5 महिने पुण्यात राहू द्या. पैसे खर्च करायचे. तर अनेक गोष्टी त्याच्यातून आपण शिकलो आणि पुढे गेलो आपण. आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगणे की आपण त्याच्यामध्ये आणखी एक फॉर्म्युला मराठवाड्यातल्या लोकांनी जो घेतलेला आहे, विदर्भामध्ये तो दिसत नाही मला, इव्हन खानदेशच्या लोकांचा तो आहे, की ते लोक काय करतात 12वी पर्यंत काय ते म्हणजे सगळे नाही, त्याच्यातले 20% लोक म्हणूया आपण, ते 12वी पर्यंत रेग्युलर कॉलेजमध्ये शिक्षण घेतात आणि नंतर ओपन विद्यापीठामध्ये जातात. म्हणजे कॉलेजमध्ये जायची गरज नाही. त्याच्यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा त्यांचा एक विषय असतो, त्याच्यामध्ये BA करतात ते. आणि मग ते 12वी नंतर 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये या वर्षी जो UPSC मध्ये जोशी नावाचा मुलगा पहिला आला, तो VIT पुण्याचा विद्यार्थी आहे. त्यांनी सांगितलं की मी फर्स्ट इयर नंतर पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला असताना ऑटोनॉमस कॉलेज होतं आणि म्हणून मी मग तेव्हापासून थोडी थोडी तयारी करायला लागलो आणि ही गॉट थ्रू इन द फर्स्ट अटेम्प्ट अगेन. तर काही लोक असे आहेत की कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे विषय किंवा पब्लिक पॉलिसी असेल, पॉलिटिकल सायन्स याची जाण असल्याशिवाय आपण जनरल नॉलेजचा पेपर देऊ शकत नाही. आणि म्हणून लोक ओपन विद्यापीठामध्ये जाऊन नंतर पार्ट टाईम म्हणा डिस्टन्स लर्निंगमध्ये ग्रॅज्युएशन करतात आणि तो 3 वर्षाचा कालावधी जो आहे तो अभ्यासाच्या तयारीमध्ये घालवतात. त्याच्यातले बरेच सक्सेस पण होतात. मी हा पॅटर्न सुद्धा विदर्भात यावा असं मी बऱ्याच प्राचार्यांशी बोललो की यू डोंट इन्सिस्ट फॉर द रेग्युलर प्रोग्राम. तुम्ही असे असतील त्यांना सांगा की तुझी फीस पण वाचेल, घरी राहून तुला शिकता पण येईल. हा एक त्याच्यामध्ये पर्याय असू शकतो की ज्यांना शक्य नाही पूर्ण वेळ कोर्स करणे. आता या स्पर्धा परीक्षा संधी, आपण आता विषयावर येऊया. म्हणजे जो विषय मी मुळात हे केलं हे थोडंसं बॅकग्राऊंड आहे विषयामध्ये की संधी किती आहे. हा दुसरं आपल्याला असं दिसतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये की एका काळामध्ये कृषी विद्यापीठातली लोक फार होती. मी त्या लायब्ररीच्या अनुषंगाने हा विषय सांगतोय. तर तिथे एक स्पेशल प्रोव्हिजन आहे राहुरी विद्यापीठामध्ये. विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. त्याच्यातली नगण्य मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये असतात, इव्हन ॲग्रिकल्चरच्या सेवांमध्ये. राहुरी कृषी विद्यापीठ नंबर 1 वर असते. तुम्ही त्या काळातले डेप्युटी कलेक्टर पाहिले असतील तर आयदर दे मस्ट बी फ्रॉम ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आर आयदर दे विल बी व्हेटरनरी डॉक्टर्स. ते सगळे राहुरीचे. तिथे काय केलं त्यांनी की शिकत असतानाच त्यांना लायब्ररीमध्ये अशा सगळ्या सोयी म्हणा किंवा जर्नल्स म्हणा, मॅगझिन्स म्हणा, वृत्तपत्र त्या प्रकारची उपलब्ध आहेत. आणि त्यांचा कोर्स पूर्ण झाला 4 वर्षाचा की त्यांना 1 वर्ष स्पेशल प्रोव्हिजन आहे की 1 year यू कॅन प्रिपेअर फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. वसतिगृहात राहण्याची सोय आहे. अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे नाही आहे की बाबा तुमचा कोर्स पूर्ण झाला असेल तरी तुम्ही 1 वर्ष वसतिगृहात राहू शकता. पण एक खाजगी कॉलेजेसला शक्य आहे जर त्यांची वसतिगृह असतील तर. आणि भरत नाही वसतिगृह, लोक येणं करतात. आणि म्हणून तिकडची मुलं ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे अधिकारी झाल्याचे आपण त्या काळात दिसते. आता कोण वळतो याच्याकडे साधारणतः
म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे कोण वळतो जास्तीत जास्त? मी आता सांगितले कोण वळतात ते. दुष्काळी भागातले वळतात, बरोबर आहे, शेतकऱ्यांची मुलं वळतात. असं दिसेल आपल्याला की जे सुपर ब्रेन्स ज्याला म्हणतो आपण, IITs, IIMs, IB स्कूलमध्ये शिकलेले पोरं असतील, कॉन्व्हेंट एज्युकेटेड असतील, किंवा एक कॉर्पोरेट कल्चरमध्ये जे वाढलेले आहेत अशी लोक असतील, डिफेन्स सेवांची लोक असतील, अशी लोक स्पर्धा परीक्षांकडे वळत नाही, कारण त्यांना बाकीकडे जास्त अट्रॅक्शन, पैसा चांगला असतो. दुसरं असतं की बँकिंग आणि कंपनी लॉजवाले लोक आहेत, ज्यांना CA व्हायचं आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये, ती लोक याच्याकडे वळत नाही. ज्यांना रिसर्चचा फ्लेअर आहे, रिसर्च आणि इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो, सायंटिस्ट, इस्रोमध्ये जायचं आहे किंवा कुठल्या याच्या नासामध्ये जायचं, अशी लोक ह्या स्पर्धा परीक्षांकडे वळत नाही. हेल्थ केअरमधले जे सुपर स्पेशालिटी लोक आहेत, न्यूरोलॉजी, मुक्त ते याच्याकडे वळत नाही. आणि वळतात कोण? मग त्यांचं व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये शिक्षण झालेलं आहे, मराठी इंग्लिश ड्युअल मिडियममध्ये झालेलं आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत, मिडल क्लासची मुलं, अशी मुलं. त्याच्यामुळे आपली स्पर्धा जी आहे ही सुपर ब्रेनची सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे उगाच आपण डिस्कस म्हणत की अर्थशास्त्र फारच हुशार मुलं तिथे असतात. काही लोक असं समज करून घेतात की अतिशय हुशार फॉरेनला जाणारी मुलं जी आहेत त्यांच्याशी तुमची स्पर्धा नाही आहे. तुमची स्पर्धा तुमच्या लेवलच्या मुलांशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही डिस्करेज होऊ नका. आर्ट्सची मुलं, सायन्सची मुलं, इंजिनिअरिंगची मुलं, ॲग्रिकल्चरची मुलं, आणि ते पण कमी पर्सेंटेजची जी असतील अशी मुलं साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये वळतात. काही लोक चांगल्या पर्सेंटेज आता हल्ली हळूहळू ते वळत आहे तिकडे. त्याच्यामुळे आपल्याला तुमच्यापैकी जर कोणाची तयारी असेल की बाबा मी बी व्होकेशनल काहीतरी केलं, तुमच्याकडे बी हो काय असं मी ऐकलं, आणि मला स्पर्धा, तुम्हाला तर जास्त म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बी व्होकेशनल तसा लाईट कोर्स आहे ना, म्हणजे फार फार मेहनत करायला लागत नाही ना. काय म्हणजे तुमचा काय तुम्ही समोरच्या मुली बोलत नाही, तुमचं काय मत आहे? म्हणजे फार रिजिड कोर्स आहे का बी व्होकेशनल, की सोपा आहे करणे, की काही मतच नाही? मत नसणं ही सगळ्यात वाईट गोष्ट. म्हणजे एकतर बरोबर असेल किंवा चूक असेल, काहीच मत नसणे, मग तुम्ही स्पर्धा परीक्षेचा विचारच करू नका. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल, घरगुती आयुष्यामध्ये सुद्धा महिलांना स्वतःचं मत असते की नाही, म्हणून स्वतःचं मत असलं पाहिजे की आपण ते करतो, काय करतो, ते करणं योग्य आहे की नाही, वगैरे वगैरे. आता फिजिकल असेट्स जे म्हणतो आपण, की लोकांना वाटते की सगळी साधनं घरी पाहिजेत आपल्या, म्हणजे IT ॲप्लिकेशन्स पाहिजे, टेबल खुर्च्या चांगल्या पाहिजे, घरात अशी व्यवस्था पाहिजे, तरच अभ्यास होऊ शकतो. ह्या पण चुकीच्या धारणा आहेत. असं काही नसते. ज्यांना अभ्यास करायचा ते कुठल्याही वातावरणात करतात, आणि त्यामुळे ती सुद्धा धारणा चुकीची आहे असं मला वाटते. आता याच्यामध्ये संधी कशा आहेत की इथे कुठलाही ग्रॅज्युएट, पहिले सांगते की कुठलाही ग्रॅज्युएट इथे करू शकतो. ग्रॅज्युएशनच्या कालावधीचा इथे कुठेही अडसर येत नाही. म्हणजे तुम्हाला समजा M.Tech करायचं असेल किंवा गेट द्यायचे असेल, इंजिनिअरिंगचे बोर्ड असतील तर त्यांना कळेल, तर तिथे असं आहे की तुम्ही 4 वर्षाचा प्रोग्राम केला असेल तरच तुम्हाला ती परीक्षा देता येते. असं इथे नाही आहे. तुम्ही 1 वर्षाचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन करा की 4 वर्षाचं करा की 7 वर्षाचं करा, तुम्हाला. दुसरा आहे की अटेम्प्टचं इथे काही बंधन नाही आहे. काही जजेसच्या परीक्षांमध्ये फक्त आहे की तुम्ही जर पहिल्या अटेम्प्टमध्ये पास केलं असेल तर तुम्हाला जजेसच्या परीक्षेला बसू देतात, किंवा 5 वर्ष अनुभव असेल तर. तुम्ही सायंटिस्ट म्हणून जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशनला इतकं पर्सेंटेज असेल तरच तुम्ही जाऊ शकता, अदरवाईज नाही. इथे तसं बंधन नाही आहे. ओपन आणि डिस्टन्स लर्निंगचे लोक जाऊ शकतात, कुठल्याही मीडियममधून आलेले लोक जाऊ शकतात. दुसरं तुम्हाला लिबर्टी आहे की तुम्ही ऑप्शनल कुठले विषय घ्यावे. म्हणजे सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सचे विषय घेऊ शकतो, आर्ट्सचा विद्यार्थी सायन्सचे किंवा डॉक्टर असेल तो लँग्वेज घेऊन परीक्षा देऊ शकतो, म्हणजे ऑप्शनल विषय वगैरे वगैरे. त्याच्यामुळे इतकी फ्लेक्झिबिलिटी कुठल्याही. आणि पुन्हा तुम्हाला की अनलिमिटेड ऑप्शन्स, म्हणजे UPSCला तर खूप ऑप्शनल विषय आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला संधी खूप आहेत.
त्याच्यामुळे आपण संकोच करू नये की मला शक्य होईल की नाही, मला तर 3 अटेम्प्ट लागले, मी फक्त 5 क्लासमध्ये पास झालेली आहे, मला ते होणार की नाही शक्य. तर त्याचा विचार न करता आपण एकदा मनाशी खुणगाड बांधा आणि अभ्यासाला लागा. फक्त अभ्यास सिरियसली करायचा. फक्त एरे माझ्या मागल्या करायचं म्हणून करायचं, लोकांमध्ये बिरगायचं, 10 वर्ष सांगायचं मी काय करतो बाबा, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, म्हणजे वर्षोनवर्ष असं नाही. तुम्हाला वाटत नाही, जास्तीत जास्त 3, 4, 5 वर्ष, मॅक्सिमम 5 इयर्स, त्यापेक्षा जास्त वेळ स्पर्धा परीक्षांना देऊ नका तुम्ही. तो दिलात तर तुमच्यामध्ये नैराश्य येईल. कारण संधी खूप आहेत, खाजगीमध्ये इतक्या अनंत संधी आहेत. तुम्ही मुंबईची मुलं पाहिली का तुम्ही? मुंबईची मुलं कोणीही शासकीय नोकरीमध्ये येऊ इच्छित नाही. चुकून आला तर तो नोकरी सोडून देतो 1 वर्षामध्ये. विदर्भामध्ये तुम्हाला MA शिकलेला ड्रायव्हर दिसतो. मुंबईमध्ये मॅक्सिमम 7वा वर्ग तुम्हाला ड्रायव्हर दिसेल, 10वा वर्ग पण नाही, 3रा वर्ग शिकलेले ड्रायव्हर आहेत. म्हणजे मराठी लोक सांगतो मी, हिंदी नाही. तर म्हणजे आपल्याकडे जी परिस्थिती आहे की बाबा अमुक शिक्षण तमुक शिक्षणातून विजडम आला पाहिजे, पण शहाणपण आला पाहिजे. क्वालिफिकेशन, आणि मी हा नेहमी सांगतो लोकांना की क्वालिफिकेशन आणि विजडम, दीज 2 थिंग्स आर टोटली डिफरंट. म्हणजे एखाद्या प्रोफेसरनी PhD केली म्हणजे तो फार वाईज आहे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आहे. आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलचं शिक्षण पाहिलं तुम्ही, ते किती शिकले होते तुम्हाला माहित असेल लोकांना. पण ही वॉज मोर वाईज दॅन द IAS ऑफिसर. म्हणजे चीफ सेक्रेटरीला ते सांगायचं की बाबा हे असं करावं लागेल तुम्हाला, तर व्हायचं. म्हणजे PhD असणं आणि एखादा रिक्षा पुलर मे बी मोर वाईज दॅन यू. म्हणजे आपण बोललं पाहिजे लोकांशी. मी जेव्हा एक स्कॅन्डल विदर्भामधले त्यांना मागाशी चर्चा करताना केलं, तर मला ते पान ठेलावाल्यांनी सांगितलं. ते मी जेव्हा जेवणानंतर पान खायला गेलो होत्या तत्कालीन सवयीप्रमाणे, तर पान ठेलावाल्यांनी मला सांगितलं की असं असं चालतंय ह्या भागामध्ये. आणि ते एक राज्यव्यापी स्कॅन्डल मी बाहेर काढलं होतं. म्हणजे मोठे मोठे लोक हादरले होते त्यावेळेस, प्राचार्य वगैरे. तर एनीबडी कॅन बी मोर वाईज. म्हणून विजडम इज अप्लिकेशन ऑफ नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्या कॉलेजेसमध्ये साधारणतः इथे प्रॉब्लेम आहे. माझा मुलगा अमेरिकेमध्ये शिकला, म्हणजे PG. तो म्हणतो की देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन इंडिया अँड US. आपल्याकडे असाइन बेस काहीच नसतं. सगळं आपण थेअरी शिकवतो, लेक्चर करतो, अमुक करतो, असाइनमेंट देतच नाही. अप्लिकेशन ऑफ माइंड नावाची गोष्ट शिकवली जात नाही, आणि तिथे सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून विजडम, आपण याच्यामध्ये तुमची इंटिग्रिटी चांगली असली पाहिजे. जे लोक इकडे येऊ इच्छितात त्यांना हे फार महत्वाचं आहे की आपण काय येऊ इच्छिता. आपल्यापैकी किती लोक जे येऊ इच्छितात ते काय येऊ इच्छितात त्या परीक्षांकडे. काही मुलं तर हुंडा घेण्यासाठी येऊ इच्छितात. म्हणजे नांदेड पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्याचा रेट ठरलेला असतो की बाबा अमुक झाला तर इतका हुंडा, PSI झाला तर इतका हुंडा, डेप्टीकडे इतका हुंडा. मग काही लोक याच्यासाठी येतात. आणि मुली ज्या आहेत त्या हुंडा टाळण्यासाठी येऊ इच्छितात की बाबा आम्ही अमुक झालं तर आम्हाला हुंडा द्यावा लागणार नाही. पण हे काही स्पर्धा परीक्षेचं म्हणजे अंतिम ध्येय नाही आहे. कारण तुमचं डायरेक्टली यू कॅन इंटरफेअर विथ द पॉलिसीज. म्हणजे जितका लोकप्रतिनिधीला महत्व आहे तितका प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा महत्व आहे. पॉलिसीमध्ये ते डायरेक्ट काही गोष्टी ज्या लोकप्रतिनिधीला शक्य नसतात ते तुमचे ऑफिसर जे असतात, IAS म्हणा, IPS म्हणा, जे कोणी म्हणा, किंवा डेप्टी कलेक्टर असतील, DYSP असतील, हे सगळे करू शकतात. आणि म्हणून तुम्ही इकडे काय येऊ इच्छिता हे आपण पहिलं ठरवून घेतलेलं पाहिजे. तुम्हाला मिरवायचं आहे का समाजामध्ये की मी अमुक आहे तमुक आहे, रांग ठिकाणी पार्किंग करू शकतो, मी 1 वे असेल तरी मी तिथून गाडी टाकू शकतो, मला दंड होणार नाही, मी कोणालाही वाकवू शकतो. बरोबर आहे. कारण आपली सगळी मंडळी आपण जर पाहिलं आपण प्रशासनामध्ये तर दे आर व्हेरी इनडिफरंट टू द पीपल. लोकांसोबत त्यांची वागणूक बिगणूक काही चांगली आहे. म्हणजे तुम्ही ठरवते तुम्हाला कशासाठी यायचं आहे. यू वॉन्ट टू बी अ कॅटलिस्ट फॉर चेंज, की काय करायचं आहे तुम्हाला. आणि हेच मग ठरवून आपण तिकडे गेलं पाहिजे. आता करायचं काय, म्हणजे
तयारी कशी काय करायची. सगळ्यात महत्त्वाची असतं तुम्ही पुस्तकं ही नोट्स वगैरे वाचू नका. ज्यांना खरंच सिरियसली जायचं आहे, डोंट रीड द नोट्स. स्पेसिफिक ह्या पर्पजसाठी शॉर्टकट इंजिनिअरिंगमध्ये टेक्मार्क्स वगैरेचे निराली प्रकाशन वगैरे जे बुक्स आहेत ना, तसे आपल्याकडे असतात, आर्ट्स सायन्समध्ये पण असतात, की परीक्षेपुरतं फक्त अभ्यास करणारे, ती काही आपण वाचू नका. उलट तुमचं त्याच्यात कन्फ्युजन होणार. या पुस्तकात अमुक लिहिलं आहे, त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. यू रीड द रेफरल बुक्स. विद्यापीठाच्या स्तरावर ज्या रेफरन्स बुक्स असतात, इंडियन ऑथर असतील, फॉरेन ऑथर असतील, मोठं पुस्तक वाचायचं म्हणजे तुमचे फंडामेंटल क्लिअर्स होतील. न्यूजपेपर वाचली पाहिजे, काही महत्त्वाचे न्यूजपेपर्स. लोकमतमधल्या स्टोरी वाचल्या तुम्ही तर तुमची तयारी. मी लोकमतवर टीका करत नाही आहे, परंतु लोकमतमध्ये असं काही ॲनालिटिकल, असं काही ज्याच्यावर चर्चा, काही असं काही लेख फार नसतात, गमतीच्या गोष्टी फार असतात. पण तुम्ही असं स्टँडर्ड पेपर आहेत मराठीमध्ये, काही लोक लोकसत्ता वाचतात, फार लोक काही महाराष्ट्र टाइम्स वाचत असतील. इंग्रजी पेपर वाचा किमान एक. हिंदू नावाचा पेपर आहे, इकडे मिळतो, म्हणजे नागपुरात हिंदू आहे किंवा इंडियन एक्सप्रेस आहे. राईट विंगचा पेपर, लेफ्ट विंगचा पेपर आपण म्हणतो ना, तर तुम्हाला व्ह्यूज करतील, मग तुमचं ओपिनियन तुम्हाला फॉर्म करता येईल. आणि टेक्स्ट बुक ज्या स्टँडर्ड असते, NCERTचं पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण नंतर आपण 8व्या वर्गापासून अभ्यास करतो. गंमत कशी आहे स्पर्धा परीक्षेची, की आपण जेव्हा प्रिलिमिनरी परीक्षा देतो ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात, आणि ही सगळ्यात कठीण गोष्ट असते मल्टिपल चॉईसची, कारण 4ही उत्तर बरोबर असतात. त्याच्यातलं एक उत्तर जे असते ते सगळ्यात जास्त बरोबर असते. आणि जर तुमचा अभ्यास चांगला नसेल तर तुम्ही गोंधळणार आणि चूक करणार, मग निगेटिव्ह मार्किंग होणार, अमुक सगळं काय होणार. त्याच्यामुळे स्टँडर्ड पुस्तकं वाचायची सवय ठेवा. जे वाचतात ते मन लावून वाचा. आता हल्ली काय यूट्यूबवर आहे, टेडची लेक्चर जर आपण तुम्हाला टेड तर माहीत असेल की त्याच्यावर तुम्ही एकेका टॉपिकवर फार चांगले चांगले सायन्सच्या विषयांवर असतात, टेक्नॉलॉजीवर असतात, ती आपण वाचली पाहिजे. आता थेरॉटिकली सांगायचं झालं तर बाबा जो अधिकारी आहे तो काय असावा, याच्यामध्ये एक YK अलग नावाची कमिटी होती, त्यांनी काही ॲट्रिब्यूट्स लिहून दिले की तो कसा असावा. गुड लिस्नर असावा, तो ही शुड बी इफेक्टिव्ह विथ द पीपल, ऑर्गनायझेशन कॅपॅसिटी त्याला बिल्ड करता आली पाहिजे, त्याला क्रिटिसिझम पचवता आला पाहिजे, फॉल्ट फायटिंग जे रिपोर्ट्स असतात त्याला वेलकम करता आलं पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी अशूम केली पाहिजे. अशा 10-12 मी ते सांगत नाही तुम्हाला. हे ॲट्रिब्यूट्स ज्या व्यक्तींमध्ये असतील तो चांगला अधिकारी होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग अकॉर्डिंगली ही तुमची परीक्षा डिझाईन केली जाते. मला याच्यात एकच सांगायचं आहे की ही परीक्षा तुमची रेग्युलर करिक्युलम सारखी नाही आहे. ही जी 11 ॲट्रिब्यूट्स ज्या अधिकाऱ्यांमध्ये असावे तो निवडायचा कसा, आणि त्यासाठी मग ती स्पेसिफिक परीक्षा डिझाईन केली जाते. प्रिलिमिनरी फार मोठा लॉट असतो, 20 लाख लोक बसतात परीक्षेला UPSCच्या जवळपास. महाराष्ट्रामध्ये 3.5 लाख लोक बसतात आणि 400-500 लोक आपल्याला निवडायचे असतात. 28 प्रकारच्या सेवांसाठी, मग इंजिनिअरिंगचे वेगळे, कृषीचे वेगळे, असे भरपूर परीक्षा आहेत. आणि हे याच्यामध्ये तुमचं टेस्ट जी केली जाते की तुमचं डेप्थ किती आहे अंडरस्टँडिंगची. जस्ट मिगर अंडरस्टँडिंग इज नॉट सफिशियंट. नंतर तुमचे ऑर्गनायझेशन ऑफ थॉट्स कसे, तुम्ही कसं काय करू शकता, तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की नाही, सांगितल्याप्रमाणे विजडम आहे की नाही, नंतर तुमच्याकडे क्लॅरिटी ऑफ थॉट्स आहे की नाही, ओरिजिनॅलिटी काय आहे तुमची, तुमचं जॉब रोलला तुम्ही सुटेबल आहात की नाही, तुमचं मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं इंटेन्शन तपासलं जाते. तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी या व्यवस्थेमध्ये येत आहात का. कारण अनेक लोकांना त्याचं पण अट्रॅक्शन आहे की माझ्या गावचा डेप्युटी कलेक्टर आहे, त्यांनी घर असं बांधलं, PSIने असं केलं, वर्दीमध्ये रुबाब फिरतो आहे, DYSP असं करतो, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आमच्याकडे होता. ते सांगून तुम्ही आणायचे की आमच्याकडे राज्यामधल्या जॉईंट सेक्रेटरी पर्यंतच्या
अधिकाऱ्यांवरची डिसिप्लिन ऍक्शनची सगळी प्रकार येतात MPSC मध्ये. तर तुम्हाला असं दिसेल की खूप लोकांवर इन्क्वायरी आणि ऍक्शन सुरू आहेत. सगळ्यांनी त्यांच्या लाईफचा पर्पज करून टाकला होता की बाबा शासकीय नोकरी आली की याचं मॅन्युप्युलेशन करून या माल प्रॅक्टिस करायची आणि खूप संपत्ती जमवायची, रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करायचा, इस्टिमेट वाढवायचे. पण ते दिवस हळूहळू बदलता पण आहेत. म्हणजे लोकांना म्हणजे फारदा IT म्हणजे तुम्हाला राईट टू सर्व्हिसेस आहे, इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्या. परंतु काही लोकांना असं वाटतं म्हणून त्याच्यात इंटिग्रिटी त्याची काय आहे, इंटेन्शन काय आहे ते पण आपण टेस्ट करतो. त्याचा टेम्पर कसा आहे, तो सिच्युएशनला कसा रिॲक्ट होतो. जेव्हा इंटरव्ह्यू होतो आम्ही तेव्हा पाहतो, त्याला असे प्रश्न विचारतो निगेटिव्ह गेलो काहीतरी डिस्करेज करणारे, की तो टेम्पर लूज करतो का ते आपण त्याच्यामध्ये पाहतो. तो पॅसिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे हे पण पाहतो आपण. म्हणजे तो फारच इनर्ट आहे का, चलता आहे चलने दो मला काय करायचं असं आहे का, की इनिशिएशन घेतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. ह्या जर स्पेसिफिक सेशनमध्ये आपण सांगू शकतो की इंटरव्ह्यूजमध्ये काय गोष्टी आपण पाहतो साधारणतः. नंतर मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स करतो का, जे मग सांगितलं मी तुम्हाला की दुसऱ्याची कॉपी करतो आणि डिसेप्शन करतो, खोटं बोलतो फार. इंटरव्ह्यूमध्ये काय लोक सांगतात की माझे वडील मजुरी करतात, कोणी म्हणतो चहाचं दुकान चालवतो. तर आम्ही तर शोध ओळखतो की हा खरं बोलतो की खोटं बोलतो म्हणून, की फक्त सहानुभूती घेतो. आणि अशा प्रकारे एक म्हणजे इंटेलिजंटली ती तुमची टेस्ट घेतली जाते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की बाबा वेळ निवडून गेली की सगळं होऊन जाईल म्हणून. एखाद्या रस्ते लागू शकेल तुक्का, परंतु जोपर्यंत आपण गांभीर्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षांकडे उगाचच वळण्यात काही अर्थ नाही. आता ही परीक्षा सांगितल्याप्रमाणे मोस्ट अनसर्टन आहे. कारण आपण बसलात की सक्सेसफुल होणार याची काही गॅरंटी नाही. किती वेळा बसलात, काही लोक पहिल्या प्रयत्नांमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत जातात. UPSC मध्ये सांगतो मी, इकडे पण जातात. आणि मग त्याच्यानंतरच्या आता इथेच एक मी नाव सांगत नाही, पण इथे एक डायरेक्टर आहे, त्यांचा मुलगा, त्यांनी 3 वेळा UPSCची नाही 3 वेळा नाही, पहिल्यांदा तो इंटरव्ह्यू पहिल्या प्रयत्नात इंटरव्ह्यूपर्यंत गेला आणि त्याच्यानंतरच्या सबसिक्वेंट प्रयत्नांमध्ये फेल्युअर झाला, प्रिलिमिनरी पास झालेला नाही. आता तो MPSC कडे वळला. एक मुलगा माझ्या समोर जो आला होता त्यांनी 4 वेळा UPSCचा इंटरव्ह्यू दिला होता आणि MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याचा परफॉर्मन्स इतका बॅड होता, इतका तो नर्वस झालेला होता, फ्रस्ट्रेशन त्याला इतकं आलं होतं की तो फेसच करू शकला नाही. म्हणजे आमच्या सगळ्या इंटरव्ह्यू त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले, ज्यांनी 4 वेळा UPSCचा इंटरव्ह्यू IASचा दिलेला आहे असं. त्याच्यामुळे इथे सगळं अनसर्टन आहे. आणि मग ही त्यांची मानसिक तयारी आहे. अशा लोकांनी ह्या स्पर्धा परीक्षा म्हणजे जितकी ही सोपी आहे असं आपल्याला वाटते तितकी कठीण पण आहे. त्याच्यामुळे फक्त कठीण याचा भाऊ करू नका किंवा फार सोपी आहे म्हणून कॅज्युअली घेऊ नका. नंतर आहे की चेंजिंग स्ट्रॅटेजी ह्या परीक्षेमध्ये कसं असते की पॅटर्न बदलत असतो. म्हणजे तो असं नाही की तुम्ही मागचे 3 वर्ष अभ्यास केला जे काही त्यावेळेस होतं त्याच्यामुळे पुढचे 3 वर्ष एकदा अभ्यास केला की संपला असं नाही. यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ. UPSC MPSC स्ट्रॅटेजी बदलते. जेव्हा की दिसतं आपल्याकडे खूप पोरं याच्यात तेच ते पोरं येत आहेत, तर मग स्ट्रॅटेजी परीक्षा पेपर कसा सेट करायचा, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काठिण्य पातळी किती वाढवायची, हे सगळं बदलत असते. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं काही जे इंटरव्हेन्शन होते त्याच्यामुळे पण स्ट्रॅटेजी बदलते. बरोबर आहे. म्हणजे तुमची समजा ऑनलाईन परीक्षा असेल तर तुम्ही घरी अभ्यास करणे आणि म्हणजे पेपर रायटिंगमध्ये सोडवणे आणि कम्प्युटर समोर बसणे या दोघांमध्ये फरक पडतो ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागते. लॉज बदलतात. मग काही वेळा पॉलिसी बदलून जाते सरकारची. मध्ये रिझर्वेशनची पॉलिसी होती, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना गाजलेला प्रश्न महाराष्ट्रामध्ये SCBCचा. सरकारने स्ट्रॅटेजी बदलली. म्हणजे काल ज्या पोरांना वाटलं की आता मी डेप्युटी कलेक्टर झालो, दुसऱ्या दिवशी सगळं बदललं. रिझर्वेशन गन. ओके. कधी क्रिमिलेअरचा क्रायटेरिया बदलतो, कधी रिक्रुटमेंट रूलमध्ये बदल होतो. म्हणजे आता CDPOचे जे लोक आहेत ते ओरडतात की बाबा मागच्या वर्षीपर्यंत आमच्याकडे
सोशल वर्कवाल्यांना सगळ्यांना मुभा होती परीक्षेने. आता सोशल वर्कला ठेवलं नाही, त्याची कॉम्पिटिशन इंजिनियरसोबत झाली, डॉक्टरसोबत झाली. तर स्ट्रॅटेजी बदलते, ग्लोबल सिनेरिओ बदलतो. कधी कधी जगात काही गोष्टी घडल्या की मग रिक्वायरमेंट अधिकाऱ्यांची बदलते, की बाबा नाही, त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणारे अधिकारी, काम करणारे अधिकारी आपल्याला पाहिजे, म्हणून सिलेक्शन स्ट्रॅटेजी बदलून जाते. आणि म्हणून ह्या सगळ्यांना आपण सामोरं गेलं पाहिजे. मोस्ट अनसर्टन जे असेल ते. तुम्ही असं म्हणलं की बाबा त्याला देगा हरी पल्ल्यावरी जे म्हणतो आपण, की चालताय काहीतरी, आपण असं की आता काही तयारी करायची गरज नाही, असंच होणार, असं काही चालणार नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांची फार, आता तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल, लोकांना म्हणजे हल्ली तर MPSC मध्ये, म्हणजे UPSC मध्ये अजून ते झालेलं नाही, पण MPSC मध्ये झालं की बाबा पेपरचा सिलेबस काय असावा, हे लोक म्हणतात की आम्हाला असाच असावा सिलेबस. पॅटर्न काय असावं सेटिंगचं, पेपर सेटिंग कसं असावं, काठिण्य पातळी काय असावी, कोणतं कंटेंट असावं, कोणतं नसावं, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे असं. पण असं नाही चालणार ना. तुम्ही जी कुठली सिच्युएशन तुमच्या समोर येईल, कारण प्रशासनामध्ये तुम्हाला उद्या कुठलेही प्रश्न फेस करावे लागू शकतात, त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे ना. हजर जबाबी ज्याला म्हणतो आपण ना, नंबर ऑफ सिच्युएशन्स आहेत, आपल्याला नेमके सिच्युएशन ओळखता आली पाहिजे. मी तुम्हाला डिझास्टर, मी हे पण नेहमी बोलताना बोलत असतो की डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रोफेसर होणं आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसर होणं, या दोघांमध्ये फार फरक आहे. म्हणजे जर उद्या एखाद्या हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट एखाद्या कॉलेजमध्ये शिकवणारा व्यक्ती, याला जर नाणार प्रकल्पाच्या आंदोलनासाठी पाठवलं की बाबा तू हँडल करे, सो यू विल ट्राय टू सर्च द सोल्युशन इन बुक्स, पेपर्स, तोपर्यंत ते आंदोलन चिघळून जाईल, काहीतरी होणार ना. इकडे रेल्वे रुळावर लोक बसलेले आहेत, कुठे आग लागलेली आहे, पूर आलेला आहे. आणि इफ यू सेंड अ प्रोफेसर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, ही विल नॉट बी एबल टू, कारण ते सिच्युएशन ते त्याला फेस. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अकॅडमिक इंटेलिजन्स इज डिफरंट आणि अधिकारी म्हणून इंटेलिजन्स इज डिफरंट. तर तुम्ही ह्या सिच्युएशनला तयार आहात का, तर मग तुम्ही पुढे पाऊल टाकलं पाहिजे. आता मी सांगितल्याप्रमाणे की ही परीक्षा अत्यंत ट्रान्सपरंट आहे. म्हणजे ब्लाइंडली यू कॅन बिलीव्ह. कुठेही घोटाळे झाले तर स्पर्धा परीक्षेमध्ये घोटाळे झाल्याचं कुठे ऐकिवात नाही आहे. ती होऊ नये अशी सिस्टम केलेली आहे तिथे, बरोबर आहे. आम्हाला आता मी जसं इथे बोलतोय, भेटतोय, जेव्हा मी आयोगामध्ये असतो तेव्हा मला कुणालाही भेटता येत नाही. मंत्री आम्हाला भेटू शकत नाही, मंत्री आम्हाला बोलवू शकत पण नाही, मुख्यमंत्री पण बोलवत नाही, मेंबरला बोलवून घ्या बाबा, असं नाही होत कधीच. त्याच्यामुळे तुम्हाला ती ह्युमिनिटी असते, त्याच्यामुळे कोणाचंच प्रेशर त्याच्यात. दुसरं असं आहे, तुम्हाला आणखी ते सांगून देतो मी, अनायसे तुम्ही अभ्यास करता पण, की UPSC MPSCच्या मेंबरला रिमूव्ह करता येत नाही. एकदा तुम्ही अपॉइंट केलं की ओनली सुप्रीम कोर्ट कॅन रिमूव्ह, दॅट टू ऑन द रेफरन्स ऑफ गव्हर्नर. सुप्रीम कोर्ट त्याची इन्क्वायरी करणार, तो रिपोर्ट तुमच्या राष्ट्रपतीला पाठवणार, आणि ऑन द ॲडवाइस ऑफ राष्ट्रपती ओनली गव्हर्नर कॅन ॲक्ट. इतकी डिफिकल्ट सिस्टम आहे, त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य राखलेलं आहे. आणि म्हणून इथे कोणाच्या प्रेशरला वगैरे, म्हणून ही तिथे मोस्ट ट्रान्सपरंट आहे. आमच्याकडे ब्लाइंड हायरिंग नावाचा संकल्पना आहे, तुम्हाला पण माहिती असेल. ब्लाइंड हायरिंग कोणाला काही समजतं का? ब्लाइंड हायरिंग म्हणजे काय? नाही. ब्लाइंड हायरिंग म्हणजे उमेदवारांची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही कुठेच. म्हणजे आमच्या समोर कोण उमेदवार आहे हे आम्हाला माहीत नसते, नाव नसते, त्याचं गावाचं नाव नसते, त्याची डेट ऑफ बर्थ नसते, त्याची कॅटेगरी नसते, कुठल्या कास्टचा आहे तो, फक्त त्याचं एज्युकेशन, तो कुठे शिकला आहे ते पण आम्हाला माहीत नसतं. म्हणजे तो नागपूरचा आहे की पुण्याचा आहे, जर आम्ही विचारलं तर अनायसे कळत नाही. दिस इज ब्लाइंड हायरिंग. फक्त टोकन नंबर त्याला मिळतो, त्याचा इंटरव्ह्यूचा क्रम जो असतो तो पण बदललेला असतो. म्हणजे सगळ्या अशा वातावरणात ते सगळे इंटरव्ह्यू होतात, त्याच्यामुळे फेवर डिस्फेवर काही होत नाही. आपल्याकडे आन्सर कीसाठी ऑब्जेक्शन घेण्याचा प्लॅटफॉर्म आहे. 2 आन्सर की सांगितलं मी. परीक्षांमध्ये मोबाईल जॅमर असतो, त्याच्यामुळे लोकांनी जर काही ब्लूटूथ वगैरेचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही.
CCTV कॅमेरे लावलेले असतात, व्हिडिओग्राफी होते परीक्षेची, म्हणजे वर्गामध्ये परीक्षेच्या हॉलमध्ये कोणी गोंधळ करत असेल त्याचं पण रेकॉर्डिंग असते. आणि आयडेंटिफिकेशन फार रिजिड आहे. तुम्हाला QR कोडनी आपण हे करतो, नंतर तुमचं थंब इम्प्रेशन, आधार ऑथेंटिकेशन करून वगैरे. त्याच्यामुळे ही परीक्षा अत्यंत पारदर्शी आहे. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. आता लोक नेहमी UPSC आणि MPSC ची कंपॅरिझन करतात. हा म्हणजे खास इथे बसलेल्यांसाठी सांगतो मी की विच इज मोर ट्रान्सपरंट, तर MPSC इज मोर ट्रान्सपरंट. फक्त स्टँडर्डच्या बाबतीत फरक आहे की UPSC ची परीक्षा ही जास्त स्टँडर्ड आहे. तिथे फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात नाही, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. परंतु MPSC आता तिथून इव्हॉल्व होते आहे की आता हा पॅटर्न लोकांना माहीत झालं, स्ट्रॅटेजी. तितके 1000 प्रश्न केले की त्याच्यातले 5 प्रश्न 10 प्रश्न येणार म्हणून. आणि म्हणून आता MPSC पण तिच्याकडे जात आहे की हिअर आफ्टर पेपर विल बी कन्सेप्च्युअल वन. तो एक फरक आहे दोघांमध्ये. तिथे वेगळी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असल्यामुळे तिथे दुसरं की मेंबरला जास्त वेळ मिळतो, त्यामुळे त्यांना जास्त लक्ष देता येते त्याच्याकडे. आपल्याकडे 2च वर्ष वेळ मिळतो. टाइमली रिझल्टचा जो इश्यू आहे महाराष्ट्रामध्ये तो ह्या लोकांना भेडसावतो की उशीर लागतो थोडासा, त्या 2 आन्सर की वगैरे मध्ये आहे. नंतर बाकी त्यांचे असेच प्रश्न आहेत की आयोगाचे स्वतःचे प्रश्न आहेत, ते आपण काही चर्चा करणार नाही. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीतून आयोग हळूहळू पुढे वाटचाल करते आहे. आणि काही दिवसांनी आपल्याला दिसेल की UPSCच्या ॲट पार MPSC ची सुद्धा परीक्षा झालेली असेल आपल्याला. त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल की दोन्ही परीक्षेची तयारी, म्हणजे जो व्यक्ती UPSCच्या परीक्षेची तयारी करणार त्याची MPSCची तयारी आता आज पण तसंच आहे की UPSCची प्रिलिमिनरी पास होऊ न शकणारी मुलं MPSCचं डेप्युटी क्लर्कची परीक्षा पास करून जातात, कारण त्या डेप्थने ते अभ्यास करतात. दुसरं आता आहे की मर्यादा काय आहेत की आपण खूप सांगतो की अशी संधी आहे, 28 प्रकारचे कॅडर राज्यसेवेमध्ये आहेत, 6 प्रकारची पदं तुमची कृषी, वनसेवा, इंजिनिअरिंगमध्ये आहेत. इंजिनियर जास्त आहेत, 9 आहेत. RTOची पदं आहेत, एक्साईजची आहेत, खूप संधी आहेत. परंतु आता हळूहळू याच्यावर मर्यादा येत आहेत. कारण आपण फक्त संधीचा विचार केला, भविष्यामध्ये कसं आहे की एक तर रिव्ह्यू सुरू आहे म्हणजे सगळ्या खात्यांमध्ये की किती पदं असावी. पूर्वी अशी परिस्थिती होती की मला जर मी डायरेक्टर असेल एखाद्या खात्याचा आणि मला जर माझ्या नातेवाईकाला लावायचं असेल तर मी एक पद क्रिएट करून टाकायचा खात्यामध्ये आणि त्याला लावून टाकायचं नोकरीला. आता ते शक्य नाही. डाऊन सायझिंग ऑफ द ऑर्गनायझेशन होत आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी आल्यामुळे लोकांची गरज कमी झाली. फ्लेक्झिबल धोरण येत आहे, लॅटरल एंट्री येत आहे. आता आपल्याला माहित असेल की जॉईंट सेक्रेटरीची पदं लॅटरल एंट्रीने भरली जातात. US सिस्टम आपल्याकडे हळूहळू अडॉप्ट करतोय आपण. US मध्ये कसं आहे की कॉलेजचा प्रोफेसर जो आहे तो थेट कंपनीचा CEO होऊ शकतो, थेट, काही परीक्षा द्यावी लागत नाही त्याला. किंवा रघुराम राजन जसे गव्हर्नर होतात प्रोफेसर असताना, तिथे प्रोफेसर कॅन बिकम द CEO, CEO कॅन बिकम द प्रोफेसर इमिजिएटली विदाउट अपेअरिंग फॉर एनी ऑफ द एक्झामिनेशन. कारण तिथल्या चांगल्या गोष्टीचा फायदा इकडे मिळाला पाहिजे ना. त्याच्यामुळे हे स्वरूप बदलते आहे. इंटरव्ह्यू फॉर्मॅट बदलतो आहे की स्ट्रक्चर इंटरव्ह्यू करायचे का वगैरे वगैरे, असं अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आउटसोर्सिंगमुळे पुन्हा पदं आपली कमी होत आहेत, प्रायव्हेटचा इन्फ्लुएन्स जास्त होतो आहे, ग्लोबलायझेशनचा परिणाम आपल्याकडे होतो आहे. आणि फ्लेक्झिबल गव्हर्नन्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी जे महत्त्व ब्युरोक्रेसीचं होतं शासनामध्ये ते हळूहळू कमी होत आहे. म्हणजे फ्युडलिस्टिक स्ट्रक्चर जे इंग्रजांच्या काळातलं जे आलं तो माइंडसेट हळूहळू 67 ज्या होत्या कारवाया किंवा परमिशन्स त्या 30 मध्ये कमी झाल्या. त्याच्यामुळे लोकांची मुळात संख्या कमी लागते आता. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला बी ऑप्शनसाठी सुद्धा तयार असलं पाहिजे.
की केवळ आता आपण स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलो बाबा, तर आता वय आपल्याला अमर्याद आहे, अमर्याद नाही की 38 वर्ष 43 वर्ष किंवा अटेम्प्ट अमर्याद आहे म्हणून, पण प्लॅन बी आपण सायमल्टी, कारण भविष्यामध्ये तुमच्यासमोर खूप जे एक्सक्लुझिव्ह तयारी करतात त्यांच्यासमोर खूप आव्हान येणार आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा आपण अभ्यास करतो 3-4 वर्ष वाट पाहायची आणि लगेच मग आपण चेंज करायचं, आपलं ट्रॅक चेंज करायचा आणि दुसरं काहीतरी, कारण एकदा वेळ तुमच्या हातातून निघून गेली की मग ते तुम्हाला शक्य होणार नाही, कारण तुम्ही सगळं विसरून जाणार अकॅडमिक्स वगैरे वगैरे. तर याची पण आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून प्लॅन बी करताना कोण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तुम्हाला खूप संधी आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये खूप संधी आहेत नवीन पॉलिसीमध्ये, कम्युनिकेशन IT सेक्टरमध्ये आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर आहेतच, ग्लोबल मार्केट, स्टार्टअप, तुमचं आत्मनिर्भर भारतपासून सगळ्या गोष्टी आहेत ना. तर म्हणून आपण हे आणि हे दोन्ही सायमल्टेनियसली, परंतु सुरुवातीचे 3-4 वर्ष दोन्ही डग्यांवर हात ठेवायचा नाही, कारण यू आर नॉट दॅट व्हर्सटाईल, किंवा आपण दोन्ही ज्याला शक्य आहे ते करू शकतात, जे मल्टीटास्किंगवाले लोक आहेत ते करू शकतील, पण इतर तो करतो म्हणून मी पण तसं करेन असं काही शक्य नाही. त्याच्यामुळे 3 वर्ष किमान तुम्ही सिरियसली अभ्यास केला पाहिजे आणि मग सायमल्टेनियसली ते संपलं की आपण दुसरीकडे पण वळलं पाहिजे. मी ॲक्च्युली असं 7-8 मुद्द्यांवर बोलायचं मी फार लिहिलं होतं, परंतु तुमच्या ओघामध्ये की मुलं जरा दुसऱ्या, म्हणजे ह्या मुली ज्या आहेत किंवा ह्या आता तरुण आहेत यांनी फार विचार केलेला दिसत नाही की पुढे काय करायचं म्हणून, बरोबर आहे. एक्सपोजर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं एक्सपोजर. एक उदाहरण पहा तुम्ही की एखादा धोबी आहे समजा, तो आपल्या आयुष्यभर फक्त कपडे धुतो, बरोबर आहे, आणि एखादा दुसरा व्यक्ती आहे जो 3 वर्ष अमुक काम करतो, 4 वर्ष दुसरं काम करतो. कोण जास्त शहाणा, कोणाचा एक्सपोजर जास्त आहे, की ते मोनोटोस काम करणार की, म्हणून तुमचं एक्सपोजर फार चांगलं. रिक्षात बसले तर तुम्ही त्या रिक्षा ड्रायव्हरशी बोला, रिक्षा पुलरशी बोला, जिथे जाणार ते तुम्ही बोलत राहा, आपली कान आणि डोळे जरा सजग राहा ठेवा तुम्ही, आणि जिथून तुम्हाला जे घेता येणं शक्य आहे ते घ्या. तर यू बी गुड, म्हणजे पोटेन्शियल तुमच्यामध्ये येईल, तुम्ही तुमचं पोटेन्शियल एक्सप्लोअर करा. आणि पुढे मला तर वाटतंय की आजच्या ह्या लेक्चरचा परिणाम इथल्या 10% लोकांना जरी प्रेरणा देण्यात यशस्वी झाला, म्हणजे जे आता तयारी करत नाही, तर ह्या कार्यक्रमाचं ते चांगलं फलित होईल असं मला वाटते. याच्यापुढे आपले जे काही स्पेसिफिक प्रश्न असतील, जर पुण्यामध्ये आम्ही कार्यक्रम केला स्पेसिफिक प्रश्न होते आणि त्यामुळे नेमकेपणानं, कारण मी लिहून बघत आलो होतं आणि वेगळंच मला सांगावं लागलं. आपण आता याच्यानंतर आपल्या काही शंका असतील, आमच्याबद्दल पण काही आक्षेप असतील आयोगाबद्दल, कारण अजून आयोगाशी माझा संबंध आहे आणि म्हणून आपल्याला एकदम बिनधास्तपणे शिव्या न घालता, आम्ही शिव्या घालण्यावर बंधन आणल्यात की आयोगाला शिव्या द्यायचं नाही, बरोबर आहे. आम्ही एका मुलावर कार्यवाही केलेली आहे आयोगाने, ते बरोबर पण नाही पण ठीक आहे केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही शंका असतील बिनधास्तपणे विचारा. धन्यवाद.